निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये। जानोबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट। फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा। तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा। संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 31 04। हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। हा रामराजे मी बघितलेला आहे, त्याच्यामुळे रामराजांच्या बद्दल अभिमान वाटल्याशिवाय मला राहत नाही। वास्तविक पाहता त्यांचा माझं फारसं पटत नाही। आजच्या या तरटगावच्या मार्केटिंग कमिटीच्या सभेचं आपण इथं सुरुवातच करतोय म्हणायचं, कारण पेट्रोल पंप, गोडाऊन हे सगळं आता सुरू झालेलं आहे। माननीय रामराजे साहेब, माननीय आमदार साहेब, बापू, या ठिकाणी उपस्थित असणारे गुले साहेब, सचिव साहेब, माझं डायरेक्टर बोर्ड काका बुरुंगले सर, अरविंदभाई, वाईस चेअरमन साहेब, पत्रकार बंधू आणि सर्व व्यापारी बंधू आणि तसेच नागरिक, मला आज या ठिकाणी समाधान वाटतंय की हा 5वा पेट्रोल पंप चालू होत आहे आणि 6वा पेट्रोल पंप ऑगस्टमध्ये चालू होईल। त्याच्यानंतर तांबे, परांजवाडी, राजाळे, हे पंप्स चालू होते आणि मग कृषी उत्पन्न बाजार समितीचं हे पेट्रोल पंपाचं पेट्रोलियम, कृषीदेव पेट्रोलियम हे वेगळं होईल। मला आज या ठिकाणी सांगायला हवंय की या ठिकाणी आम्ही कांद्याचा व्यापार लवकरच चालू करणार आहे। शेळी मेंढीचा व्यापार देखील, बाजार देखील या ठिकाणी चालू होणार आहे आणि हे होत असताना लोणंद MIDC मध्ये हॉटेल नाही हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि या पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडच्या आत 3 स्टार हॉटेल आणि रेस्टॉरंट उभं करण्याचा मनोदय आमचा आहे आणि आम्हाला तशी HP ने परवानगी देखील दिलेली आहे। ही फार वेगळी एक संकल्पना असणार आहे। तुम्ही म्हणाल कुठं मार्केटिंग कमिटीचं 3 स्टार हॉटेल असतं का? कारण इथं आमचे स्थैर्यवाले बसलेले आहेत, तेव्हा ते म्हणतील की बाबा असतं का असं हॉटेल? मला सांगायला पाहिजे की सुरत कृषी उत्पन्न बाजार समितीचं स्वतःच्या मालकीचं 5 स्टार हॉटेल देखील आहे आणि जर याचा विचार केला तर मार्केटिंग कमिटीला कुठूनही 5 रुपये उत्पन्न नाही आहे शासनाकडून 1 रुपया अनुदान यांना येत नाही। त्याच्यामुळं यांचं भाडं हे एकमेव साधन आहे उत्पन्नाचं आणि हे उत्पन्नाचं साधन जो मारायचा प्रयत्न करेल तो ह्या मार्केटिंग कमिटीचा शत्रू आहे असं मी समजतो। मग तो चेअरमन असो, व्हाईस चेअरमन असो, तालुक्यातला नेता असो, आमचा कोणी हितसंबंधी असो किंवा कोणी असो, 5 पैसे मार्केटिंग कमिटी भाडं कोणाचंही कमी करत नाही। त्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला शेतकऱ्यांना सुविधा द्यायच्या असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर मार्केटिंग कमिटीचं भाडं कमी करणे हा त्यातला मार्ग नाही। आज हा पेट्रोल पंप इथं उभा दिसतो, परंतु ह्या पेट्रोल पंपाच्या समोरचे एका ओळीतले सगळे गाळे, सगळी जमीन देऊन टाकलेली होती मागच्या मॅनेजमेंटने। इथं 1 गुंठा सुद्धा शिल्लक नव्हता आणि रोडची फ्रंट कुठेही शिल्लक नव्हती। ही आम्ही
फ्रंट परत मोकळी करून घेतली आणि घेतलीच तर कॉम्पन्सेशन देखील शासनाकडून त्याचं घेतलं. अशा पद्धतीने हा पेट्रोल पंप आज इथं उभा राहिलेला आहे. बरडचा पेट्रोल पंप, बरोडची जागा 1 गुंठा सुद्धा रोडला शिल्लक नाही. अशा परिस्थितीमध्ये ते गाळे पुन्हा एकदा पाडले. 100 वर्षाच्या करारांनी गाळे दिलेले होते. 150 रुपये महिना भाडं. कधी 100 रुपये व्हायचे आणि कधी 100 वर्ष पूर्ण व्हायची आणि गाळ्याचे 1 लाख रुपये कधी फिटायचे, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि त्याच्यातून आम्ही हा मार्ग काढला. बरडची देखील फ्रंट ओपन करून घेतली आणि बरडमध्ये सुद्धा संघर्ष करून लोकांच्या शिव्या खाऊन संबंध बोर्डाने या मार्केटिंग कमिटीचं चांगलं केलं. फलटणच्या गाळेधारकांनी किती त्रास दिला 16 सालापासून हे आम्ही भोगतोय, पाहतोय, अनुभवतोय. त्याच्यातून मार्केटिंग कमिटीचं आर्थिक नुकसान किती झालं हेही पाहतोय. आणि हे जर झालं नसतं तर मार्केटिंग कमिटी आज 5-7 कोटीच्या आसपास पुढं असती किंवा जास्ती नाही, परंतु 5-7 कोटीपर्यंत निश्चित तिचं उत्पन्न गेलं असतं. कोणी आंघोळी केल्या, कोणी संडासला गेला, कोणी भोंगळा झाला. अजून हा सगळा प्रकार जो मार्केटिंग कमिटीच्या बाबतीत झालाय तो केवळ आणि केवळ न बघवलं गेल्यामुळे झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती सारखी एक छोटीशी संस्था केवळ माइंड ऍप्लिकेशन मुळे पुढे गेलेली आहे. आणि माझ्या बोर्डाचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. माझ्या कुठल्याच बोर्डाने, कुठल्याच डायरेक्टरने मला कधीच त्रास दिला नाही. परंतु माझं पहिलं बोर्ड असं होतं की डान्स बार मध्ये उडवावेत तसे पैसे ऑफिसमध्ये उडवले गेले होते. डान्स बार मध्ये उडवावेत तसे पैसे ऑफिसमध्ये उडवले गेले. 2 गाळे विकले आणि त्याचे पैसे डायरेक्टर बोर्डात वाटले. मी परत येऊन मला अयोग्य वाटलं. मी परत आल्यानंतर संजूबाबांना ही गोष्ट सांगितली. त्यावेळेला संजूबाबा म्हटले की तिथल्या तिथं तू कंठाळ्यात का नाही मारली. ही गोष्ट घडलेली आहे आणि मी आज पत्रकारांच्या समोर ही गोष्ट बोलतो. हे सगळं थांबलं म्हणून मार्केटिंग कमिटीचं स्वरूप दिसायला लागलेलं आहे. इतक्या वर्षात मार्केटिंग कमिटी का सुधारली नाही. आणि वरून त्याची मापं काढतात. मार्केटिंग कमिटीला कर्ज झालेलं आहे, मार्केटिंग कमिटीला देणं झालेलं आहे. प्रॉव्हिडंट फंडावर कर्ज घेण्याचे उद्योग आम्ही केलेले नव्हते. मार्केटिंग कमिटीच्या रामराजे ग्रॅज्युटीवर कर्ज झालेलं होतं. आणि ह्या परिस्थितीमध्ये कामगारांच्या पैशावर कर्ज घेऊन ही मार्केटिंग कमिटी चालू होती. श्रीराम कारखान्यात तेच झालं, दत्त इंडियामध्ये नाही, फलटण शुगर मध्ये तेच झालं. प्रॉव्हिडंट फंडावर सुद्धा कर्ज घेतलं गेलं आणि कामगारांना हरताळान चुना फसला गेला. हे काय आम्ही बघितलेलं नाही, अशातली गोष्ट नाही. परंतु रामरायांचा संस्कार आमच्यावर असल्यामुळे आम्ही हे पैसे भरून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि आम्हाला हे पैसे भरून टाकायला कुठलाच सचिव तयार नाही. शेवटी देशमुख नावाचे एक प्रभारी सचिव होते आणि त्यांचा माझ्या बोर्डावर आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रचंड उपकार आहे की त्यांना आम्ही सांगितलं आम्ही तुमचा मुलगा घेतो परंतु हे पैसे भरून टाका, हा गुन्हा आहे. आणि ते पैसे त्यांनी भरून टाकले. त्यांचा मुलगा आम्ही घेतला. तो मुलगाही आता अतिशय चांगलं काम करतो. या गोष्टी अशा विचित्र गोष्टींच्यातून ही मार्केटिंग कमिटी गेलेली. ही कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थित दिसेल या दृष्टीने आम्ही पुष्कळ प्रयत्न केला. आणि मला आपल्याला एक सांगायला हवंय की कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे पणन हे एक खातं असं आहे जे अनफोल्डच झालेलं नाही. पणन हे जर खातं अनफोल्ड केलं तर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. हा पॉइंट आम्ही सांगून पवार साहेबांना सांगण्याचा फार मोठा प्रयत्न केला. दुर्दैवाने ते गव्हर्नमेंट गेलं म्हणून ते झालं नाही. नाहीतर पवार साहेबांना आमचा संबंध रिपोर्ट मान्य झाला होता, त्यांना पटला होता. बाळासाहेब पाटलांना देखील तो रिपोर्ट पटला होता. या ठिकाणी उभा असताना मी सुभाष देशमुख जे माजी मंत्री होते पणनचे, ते बाळासाहेब पाटील आणि पवारसाहेब यांचं आभार मानल्याशिवाय माझं
कुठलंच आभाराचं काम पूर्ण होईल असं मला वाटत नाही. मला या ठिकाणी मुद्दाम सांगायला हवंय की रामराजांनी ज्या पद्धतीने मार्केटिंग कमिटीला कायम साथ दिलेली आहे आणि कायम याच्यातून मार्ग काढून दिलाय अडचणीतून, हा आम्ही अनुभवलेला आहे. आणि केवळ ते होते म्हणून ही मार्केटिंग कमिटी आज सुरक्षित आहे आणि अजूनही चांगली होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला मोठी उलाढाल झालेली या ठिकाणी दिसणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचा कांदा मार्केट या ठिकाणी, शेळी मार्केट या ठिकाणी चालू झालेलं तुम्हाला पुढच्या 6 महिन्यात दिसेल, ही ग्वाही देतो. संजूबाबांचा गोवंश सुधार हा जो गोविंदचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात गोविंद जवळ आता जवळपास 7-8 हजार गायी आहेत आणि गायींचा बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजाराच्या ठिकाणी चालू करणार आहे. गाय घ्यायची झाली की पंजाबला जायचं, गाय घ्यायची झाली की बँगलोरला जायचं, असं परिस्थिती आता राहणार नाहीये. गाय घ्यायची झाली तर आता फलटणला यायचं, अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण गोविंदचा जो गोवंश सुधार जो कार्यक्रम आहे तो संबंध महाराष्ट्राला आदर्श असा हा कार्यक्रम आहे आणि त्याचा फायदा या मार्केटिंग कमिटीला होणार आहे याची मला खात्री वाटते. मी रघुनाथराजे नाईक निंबाळकर ह्या नात्याने संजूबाबा रामराजांचा भाऊ म्हणून बोलतो. मला अभिमान वाटतो यांच्या अंडर काम करायला. संजूबाबा माझ्यापेक्षा धाकटे आहेत, परंतु त्यांच्या अंडर काम करत असताना मला समाधान वाटतं. रामराजांच्या अंडर काम करत असताना मला रामराजांचा अतिशय अभिमान वाटतो. परंतु गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या वातावरणामध्ये जो काही पराजयाचा पट्टा रामराजांच्या कर्तृत्वाला फलटण तालुक्याने नकळत लावला, तो निरंतर माझ्या तरी जिव्हारी लागला. तालुक्यावर प्रेम करावं लागतं, संस्थेवर प्रेम करावं लागतं, त्यावेळेला संस्था सुधारते. स्थैर्यावर तुम्ही प्रेम करता म्हणून स्थैर्य सुधारलं. हे गंधवार्तावर प्रेम करतात म्हणून गंधवार्ता सुधारली आहे. तीच परिस्थिती आमची आहे आणि आम्हाला आमच्या आजोबांनी शिकवलं होतं की राजघराण्यात जन्म घेतल्यावर दुसऱ्याचं पोरग शिकवण्याचं स्वप्न तुम्ही बघा, दुसऱ्याचं शेत भिजवण्याचं ध्येय तुमचं असलं पाहिजे. रामराजांच्या डोक्यात हाच मसाला भरलेला होता म्हणून रामराजांनी घर कधी बघितलं नाही, भाऊ कधी बघितले नाही, मुलगा कधी बघितला नाही. आर्थिकदृष्ट्या स्वतःच कधी काही बघितलं नाही, परंतु संस्था, शेतकरी, श्रीराम कारखाना, दत्त इंडिया, शेतकरी, अहो बंगलेच किती उठले याचा कधी विचार केलाय का? आणि हे घडत असताना रामराजांच्या बद्दल कोणीतरी एक उठतो आणि म्हणतो की रामराजांनी कामच काय केलं, मी पाणीदार आहे. अरे पाणीदार तू, आणि तू कारखाना कुठल्या पाण्यावर सुरू केला एवढं तर सांग ना. गोष्ट अशी आहे, लोक मोठ्या अभिमानाने सांगतात की आम्ही श्रीमंत आहोत. पहिल्या 3 खासदारांच्या मध्ये यांची गिणती होती. तर कशी, हे तर समजायला पाहिजे ना. का आम्ही बोलत नाही, आम्हाला आमची मर्यादा सोडायला आवडत नाही, आम्ही आमची लेवल सोडत नाही बोलताना, म्हणून आम्ही हे सगळं दुर्लक्षित करतो किंवा बोलत नाही. आमची अशी कल्पना होती की तालुक्याला हे माहिती आहे सगळं, परंतु हे माहित नाही ना तालुक्याला, नवीन पिढीला माहित नाही आम्ही कुठल्या संघर्षातून गेलो, रामराजा काय संघर्षातून गेले, ते पाणी येताना रामराजांचा काय काय अपमान झाला हे सगळं मी बघितलेलं आहे डोळ्यांनी. मी रामराजांना, संजूबाबांनी यांनी सांगितलं होतं की रामराजे हे पाणी आणायचं राहू द्या बाजूला, तुम्ही मंत्रिपद सोडून द्या. इतका अपमान एक दिवशी झाला होता. त्यावेळेला रामराजांनी आम्हाला सांगितलं की माझ्या वैयक्तिक मान अपमानासाठी जर मी मंत्रिपद सोडलं तर तालुक्याच्या घशात आलेला पाण्याचा घोट दुसरीकडे जाईल. माझा वैयक्तिक मान अपमान महत्वाचा नाही, माझ्या तोंडावर जरी तो दुसरा माणूस थुंकला तरी कृष्णेच्या आलेल्या पाण्याने मी पाण्याने तोंड धुवून टाकीन, परंतु तालुक्याच्या घशातला पाण्याचा घोट मी जाऊ देणार नाही. हा रामराजे मी बघितलेला आहे. त्याच्यामुळे रामराजांच्या बद्दल अभिमान वाटल्याशिवाय मला राहत नाही.
वास्तविक पाहता त्यांचं आणि माझं फारसं पटत नाही. पटत नाही त्याचं कारण आहे, मी तुम्हाला सांगतो. एकदा मी मुंबईला बसलो होतो आणि तिथं एक सिंधी आला. कोण आला होता कोणाचा, तो आदर्श घोटाळावाला. आणि आदर्श घोटाळावाला आला आणि म्हटला की रामराजे मी तुम्हाला 2 फ्लॅट देतो. आणि यांनी घेतले नाहीत, त्याला बाहेर पाठवून दिला. मी रामराजेंची भरपूर भांडणं केली की साऊथ बॉम्बे मध्ये फ्लॅट मिळत असताना तुम्हाला काय अडचण होती. 6 महिन्यात तो सिंधी जेलमध्ये गेला. आणि रामराजांचा मला फोन आला, बघा तुमचं जर ऐकलं असतं तर माझं वाटोळं झालं असतं. अशा गोष्टींमुळं त्याचं काय नव्हतं. नंतर खासदार झाला. राज्यसभेवर होता नंतर तो माणूस. अशी परिस्थिती झाली. असे बारीक सारीक माझ्या म्हणजे घरातलेच थोडे बहुत खटके उडतात. परंतु एकच फलटण तालुक्याला आज ह्या निमित्ताने सांगतो की रामराजे या तालुक्यात पुन्हा होणे नाही. मी तुम्हाला एक संजीवराजे या तालुक्यात पुन्हा होणे नाही. मालोजी राजे नाईक निंबाळकर हे थोर होते. तो एक अत्यंत चांगला राजा होता. प्रजाहित दक्ष होता. प्रजावत्सल राजा होता. परंतु तो चांगला आजोबा नव्हता. घरगुती सगळं मोडून तालुक्याला द्यायचं हेच त्यांचं धोरण होतं. त्यांनी आम्हाला एकच सांगितलं होतं, 1,06,000 एकर जमीन सगळी मिळून त्या जमिनीमधल्या एकाही कुळाला बाहेर काढलं तर माझं नाव लावू नका. झोपडपट्टीतलं कोणाचं घर पाडलं तर माझं नाव पुन्हा सांगू नका. हा संस्कार आम्हाला दिला आणि त्या पद्धतीने आम्ही जगलो. जनतेवर प्रेम केलं, संस्थेवर प्रेम केलं, कामगारांवर प्रेम केलं. आणि त्या प्रेमाचा आम्हाला मोबदला असा का मिळाला हे मला अजून समजलेलं नाही. का पैसा हाच तमाशा, पैसा फेको तमाशा देखो हा तमाशा, का चीटिंग हा तमाशा, काही समजायला मार्ग नाही. परंतु एक तर आपल्याला त्या प्रवाहात सामील व्हावं लागेल. मग भरपूर पैसे खावेत ह्या सगळ्या संस्थांच्यातून, स्थैर्यवाल्यांना द्यावेत, म्हणजे स्थैर्यवाले आमच्यासारखं लिहितील. विषय असा आहे की तुम्हाला जर आजकालचा जमानाच समजला नसेल, तरुण मुलांना कष्ट दिसत नाही, ध्येय दिसत नाही, धोरण दिसत नाही, निष्ठा दिसत नाही. न घराघरात निष्ठा राहिली, न राजकारणात निष्ठा राहिली. या परिस्थितीमध्ये आम्ही अशा परिस्थितीत आहोत की आम्हाला नवीन राजकारणाचा मार्ग तरी घेतला पाहिजे, नाहीतर राजकारणातून बाजूला तरी जायला पाहिजे. दीपक चव्हाण हे आमदार माझ्या दृष्टीने 15 वर्ष या तालुक्याचा इतक्या सोज्वळपणे सांभाळणारा तालुका सांभाळणारा आमदार मी तरी आजपर्यंत पाहिला नाही. माण तालुक्यात काय व्हायचं ते तुम्ही पाहिलेलं आहे. माण तालुक्यात वाटोळं व्हायचं तालुक्याचं, मागे राहिला तालुका. दीपकरावांच्या एकंदर आचरणामुळे, त्यांच्या संस्कारामुळे रामराजांना त्यांनी भरपूर सहकार्य केलं. दत्तासारखी मुलं आमच्याबरोबर आहेत, आमच्याबरोबर भगवान होळकरांसारखे आहेत, माझ्या तरुण डायरेक्टरसारखी खताळ आहेत, जगताप आहेत. माझे तरुण डायरेक्टर मागं सगळे बसलेले आहेत, त्यांची नावं सगळ्यांची घेणं बरोबर होत नाही, कारण वेळ पुरत नाही. रामराजांनी 2 वेळा इशारा केलाय असं भगवान होळकरांनी मला सांगितलं. तेव्हा माझ्या सर्व मित्रांना मी एकच सांगतो, माझ्या डायरेक्टर्सला, माझ्या सचिवांना, माझ्या भावांना, नेते मंडळींना, आमदार साहेबांना, दत्ता आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, पंचायत समिती मेंबर्सला, पत्रकारांना मी आभार मानतो सगळ्यांचे की तुम्ही कायम मार्केटिंग कमिटीला
सांभाळून घेतलेलं आहे. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी प्रश्न सोडवणारा माणूस आहे आणि एकदा डोक्यात घेतलं की मी ती खुंटी ठोकल्याशिवाय राहत नाही. मार्केटिंग कमिटीचा भाडेकऱ्यांचा प्रश्न मी सोडवणारच आहे आणि त्यात मला कुणी आडवं आलं तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही, एवढं मात्र मी सांगतो. कारण ही संस्था जगली पाहिजे. या संस्थेला 6वा वेतन आयोग लागू आहे. आमचा पगार 1 रुपया राहता कामा नाही. आमची मोफत जेवणं 10 रुपयाची जेवणं चालू राहिली पाहिजेत. गोरगरिबाला त्याचा फायदा व्हायला पाहिजे. हे जर असेल तर या मार्केटिंग कमिटीचं उत्पन्न कुणीही तोडता कामा नाही, एवढं मात्र मी या ठिकाणी सांगतो. मला कुणीही फुकट प्लॉट मागू नका ही विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. जानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्यालगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क. हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 9922643104. स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा. कलेक्टर एने ओपन बंगलो प्लॉट्स, जानुबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये. वैशिष्ट्ये शासन मान्य एने प्लॉटचा भव्य प्रकल्प. फलटण पासून 5 किलोमीटर अंतरावर अंतर्गत 20 ते 30 फुटी रस्ते, मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई, प्रोजेक्ट तार कंपाऊंड, 2000 ते 7000 स्क्वेअर फुटांचे प्लॉट्स, निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयींयुक्त परिसर. प्रतिगुंठा 9.99 लाखापासून पुढे. साईट पत्ता सर्वे नंबर 26 मौजे ठाकूरकी, गोळेगाव गावठाण शेजारी, फलटण. बुकिंग संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 9922643104. ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस, ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध. याशिवाय नवरी मुलीचा शालू, नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल. एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस, चिल्ड्रन वेअर, मेन्स वेअर, लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस. पत्ता बारामती चौक, रविवार पेठ, फलटण. संपर्क मोबाईल 9834223549. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. तेव्हा आजच सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्र परिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 72 1800 1898.